डॉक्टर साहेब, समजा आता आपल्या आजूबाजूला कोणी आत्महत्येबद्दल बोलतंय, अशा वेळेला त्या व्यक्तीला कसं रोखलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर आत्महत्या जर कोणी करायचं बोलतोय त्याबद्दल, तर सगळ्यात पहिले त्याला लाईटली नाही घ्यायला पाहिजे त्या व्यक्तीला, कारण ही एक इमर्जन्सी सिच्युएशन असते. जवळपास एक 70-80% लोक आत्महत्या अटेम्प्ट करायच्या आधी हे बोलून दाखवतात कोणा ना कोणासमोर. बरोबर. सो ज्याच्यासमोर ते बोलतात त्यांनी हे थोडेसे स्टेप्स घ्यायला पाहिजे. त्यांनी त्या व्यक्तीला एनकरेज केलं पाहिजे बोलण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं, हे व्यक्त जरी झाले ना तरी त्यांचं मन हलकं होतं. ऐकून घ्यायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. याला टेक्निकल भाषेत आपण एम्पथी म्हणतो. हे ऐकून घेताना एक काळजी घ्यायला पाहिजे की बाबा, जेव्हा व्यक्ती आत्महत्येचा विचारापर्यंत जातो त्याचा अर्थ आहे की त्याचं लॉजिक काम करत नाहीये. त्याच्यामुळे त्या मोमेंटला तिथल्या तिथे त्याला लगेच सल्ले द्यायला सुरू करू नका. जस्ट ऐकून घ्या त्याचं. जेव्हा त्याला तुमच्यावर विश्वास बसायला सुरुवात होते तो राईट टाइम आहे सजेस्ट करण्याचा. कन्क्लुजन्सवर जम्प करायचं नाही, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि मग त्याला हळूहळू सपोर्ट देण्याचा प्रयत्न करायचा, इमोशनल सपोर्ट. आणि जितकं लवकर शक्य असेल त्याला तज्ज्ञांकडे, मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन येण्याची गरज असते. कारण अशा व्यक्तींना काउन्सिलिंगचा, ज्याला आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणतो, त्याचा आणि मेडिसिन्सचा सपोर्टची गरज असते. तर आत्महत्येचे विचार आपल्या मनात येऊ नयेत ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? माझं पर्सनल मत असं आहे की याची सुरुवात लहानपणापासून व्हायला पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना ट्रेन केलं पाहिजे आणि त्यांना काही गोष्टी शिकवलं पाहिजे. नंबर 1, फायटिंग स्पिरिट. मार्क्स कमी पडले, तुम्हाला एखादा सेटबॅक आला तर खचून नाही जायचं. त्याला हँडल करण्याचे ते स्किल्स डेव्हलप झाले पाहिजेत. आणि जर तुम्ही आजकालचे पालक जर आपण बघितलं तर खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेत मुलांच्या बद्दल. शाळेत जर रागवलं, पनिशमेंट दिली तर ते जाऊन शाळेमध्ये जाब विचारतात शिक्षकांना. एक्झॅक्टली. मग तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करणार तर मुलांमध्ये फायटिंग स्पिरिट कशी डेव्हलप होणार? सो त्यांच्यात ती फायटिंग स्पिरिट आणि स्ट्रगल करण्याची टेंडन्सी ही लहानपणापासून डेव्हलप व्हायला पाहिजे. नंबर 2, मुलांना पेशन्स शिकवायला पाहिजे. थांब, वाट बघ. कधी कधी टफ टाइम असतो, कधी कधी बॅड पॅच असतो लाईफमध्ये. कारण एक विशिष्ट काळानंतर सिच्युएशन बदलते, वेळ बदलते आणि गोष्टी ऑटोमॅटिकली मूव्ह ऑन व्हायला लागतात. थर्ड थिंग, जे आज सगळेजण मिस करतात, की तुमच्या फिजिकल हेल्थवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. जर तुमचं शरीर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला डिप्रेशन होण्याची टेंडन्सी फार कमी असते. आणि तुमचं शरीर जर स्ट्रॉंग असेल तर तुमच्यात नैसर्गिकरित्या फायटिंग स्पिरिट येते. एक्झॅक्टली. आणि त्याच्यासोबतच काही बेसिक स्ट्रेस मॅनेजमेंट स्किल्स आणि डिप्रेशन बद्दल अवेअरनेस, या 2 गोष्टी असायला हव्यात.